नमस्कार. मी पंडित श्याम पाठक गुरुजी. जन व्हॉइस या न्यूज चॅनल मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. जन व्हॉइस न्यूज चॅनल आपल्या सर्वांसाठी ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, रत्नशास्त्र, अध्यात्म आणि अनेक प्रश्नांबद्दल आपल्याला सखोल माहिती देण्यासाठी आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत. खास करून कुंडली संदर्भातील आपले कोणतेही प्रश्न असतील तर आपण आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. त्यासाठी आपली जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण आणि आपला प्रश्न तो पाठवा आणि त्याचं उत्तर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्यासाठी आमच्या जन व्हॉइस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि आता आपण सुरू करणार आहोत. प्रथमतः या महिन्यातील राशी भविष्य, पण ते सप्ताहाचं राशी भविष्य असेल. म्हणजे दिनांक 11 जानेवारी 2026 ते 17 जानेवारी 2026 पर्यंतचं राशी भविष्य आता आपण बघणार आहोत. आणि सुरू करूयात राशी चक्रातील प्रथम मेष राशी. मेष राशीला या आठवड्यामध्ये प्रेम, सुख, आनंद अशी सुरुवात आहे. प्रेमाने भरलेला हा आठवडा असेल आपल्यासाठी. या आठवड्यामध्ये पहा काय असतं माहितीये का, पहिल्यांदा पती पत्नी प्रेम एकदम मिळायला लागले ना हो, तिथे एकदा आनंद मिळायला लागला ना बाकीचा गौर वाटायला लागतो. मग कुठे काही वादविवाद झाले, कुठे चिडचिड झाली, कुठे दगा फटका झाला, कुठे आपला आत्मविश्वास कमी झाला, कुठे कामामध्ये काही नुकसान झालं, मग ते आर्थिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, काही जरी असलं ना, पत्नी आणि पती आपल्या सोबत पाठीमागे खंबीरपणे उभे असलेत ना, बाकी चिंता करायचं कारण नाही. आणि हाच तुम्हाला आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे. म्हणजेच काय की हा आठवडा आपल्यासाठी कसा असेल, अडचणीचा आहेच ना, त्रासाचा आहे, मनस्तापाचा आहे, दुःखाचा आहे, विश्वासघाताचा आहे, धोक्याची घंटा वाजणार आहे, पण त्याबरोबरीने प्रेम मिळणार आहे आणि अनेक गोष्टींची पूर्तता शेवट होणार आहे. शेवट मात्र आपला गोड होणार आहे. तोपर्यंत मात्र पेशन्स असले पाहिजे. मेष राशीवाल्यांनी उपासना करायची गणपतीची. पुढे आहे वृषभ राशी. वृषभ राशीसाठी तर या आठवड्यामध्ये काय माहितीये का, आपल्याला खडतर प्रवासाचा कालावधी असणार आहे. 8ही दिवस आपल्याला खडतर प्रवास करायचा आहे. उधळून चालणार नाहीये. या आठवड्यामध्ये पहा काय असतं, गोष्टीत ना पैसे मोजून चालत नाहीत. जिकडे आपलं सर सलामत तर पगडी 50 एवढं लक्षात ठेवा. कारण इकडे आड तिकडे वीर आहे. कारण इकडे अडचण आहे, इकडे कभी गम आहे, तिकडे खुशी आहे. अशा याच्यातून सगळ्यातून जाताना आपल्याला फक्त एकच गोष्ट महत्वाची असली पाहिजे, ते म्हणजे आपला जीवनसाथी आपल्या सोबत असल्यानंतर बाकी कशाची चिंता करायची नाही. तिथे जर मात्र बाद झाले तर मात्र सगळा खेळ संपला. मग पुढे जाऊ शकत नाही, काही करू शकत नाही आपण. म्हणून पती पत्नींनी पहिल्यांदा एक राहा, एक मताने, एक दिलाने राहा. पहा या सगळ्या अडचणीवरती आपल्याला पार करता येऊ शकेल. अर्थात सध्याचं ग्रहमान उत्तम चालू आहे, याबद्दल वादच नाही, खूप उत्तम ग्रहमान आहे. पण कालावधी मात्र म्हणजे सप्ताहाचा कालावधी मात्र आपल्याला अडचणीचा आहे तो, आणि त्याची आपल्याला काळजी घ्यावीच लागेल. वृषभ राशीवाल्यांसाठी उपासना करायची महादेवांची. पुढे आहे मिथुन राशी. मिथुन राशीला या आठवड्यामध्ये काय बघता येईल, काही नाहीये. सगळं काही छान आहे, उत्तम आहे. कारण तुमच्या लग्न स्थानामधून गुरुचं भ्रमण चाललेलं आहे. तुमच्या कर्मस्थानामध्ये शनी महाराज बसलेले आहेत. म्हणून या आठवड्यामध्ये फक्त संतती बद्दलची एखादी गोष्ट ती आपल्याला थोडीशी त्रासाची आहे, ती मात्र दूर करावी लागेल. मग कोणती असेल, आरोग्याची असेल, शिक्षणाची असेल, परदेश गमनाची असेल, त्यांच्या विवाहाची असेल, त्यांच्या करिअरची असेल, कोणती तरी एका गोष्टीचा अडचण मात्र त्रास आपल्याला होतो आहे. आणि तो मात्र याच कालावधीमध्ये दूर देखील होणार आहे. म्हणजे तसं फार मोठी चिंता करायचं कारण नाहीये. बरं हा आठवडा कसा आहे, हलका फुलका असणार आहे. फार महत्वाचे निर्णय सुरुवातीच्या कालावधीमध्ये घेऊन घ्या. कारण मधल्या कालावधीमध्ये विश्वासघाताचे प्रसंग समोर येणार आहेत. मधल्या कालावधीमध्ये केसाने गळा कापला जाणार आहे. जास्त बोलल्याने आणि अति बोलल्याने परिणाम भोगावे लागणार आहेत. असा हा आठवडा मिथुन राशीला मिळालेला आहे. पण एक गोष्ट मात्र चांगली आहे, म्हणून मी जो काही निर्णय घेईल तो मात्र निर्णय योग्य असेल. मी जो काही प्रकल्प हातामध्ये घेऊन काम करेल त्याच्यामध्ये पत्नीची साथ असेल. म्हणजेच पती पत्नींच्या प्रेमावरती हा आठवडा अवलंबलेला असेल. म्हणजेच काय, बाहेरचं मी बघायचं, घरचं तू बघायचं, अशी ज्या वेळेला परिस्थिती निर्माण होते तो कालावधी आपल्यासाठी सुंदर आणि हाच तो कालावधी सुरू आहे. मिथुन राशी बाल्यांसाठी उपासना कोणती उपासना करायची, शिवशक्ती. पुढे आहे कर्क राशी. कर्क राशी वाल्यांसाठी खाओ पिओ मजा करो, घूमने जाओ, मॉल मध्ये जा,
सगळं काही मनसोक्त आनंद लुटायचा हा आठवडा आपल्याला बघायला मिळेल. मनसोक्त, चिंताच करू नका. पण नुसता आनंद लुटू नका, काहीतरी आम्हाला पेढे द्या. कारण तुमच्याकडे एक आनंदाची गोष्ट घडणार आहे. तुम्हाला काहीतरी प्राप्त व्हायचंय. काय काय प्राप्त व्हायचे तुम्हाला? तुम्हाला वास्तूची प्राप्ती व्हायची, तुम्हाला वाहनाची प्राप्ती व्हायची आणि एक सुखाचा आठवडा तुम्हाला बघायला मिळणार आहे. उलट ह्यापेक्षा अजून वेगळं सांगतो, ते म्हणजे की आपला एखादा जमिनीचा व्यवहार, तो खरेदीचा असेल वा विक्रीचा असेल, असा एखादा व्यवहार जर पूर्णत्वाला जात असेल किंवा एखाद्या मध्यस्थी व्यक्तीकडनं जर तो व्यवहार पूर्ण होत असेल, काय तो आनंद, असा आनंद, सुख जे आहे ते आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. काही लोकांसाठी तर आनंद वेगळा असतो, जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, दुःखी आहेत, पीडित आहेत, अशा लोकांसाठी सुद्धा आपल्याला काही करता येतं. आणि ते जर काही करता आलं या आठवड्यामध्ये, तर त्याची दुवा आपल्याला जी काही मिळेल ना, हा आठवडा आपल्याला सरसकट सही सलामत व्यवस्थितपणे गुण जाणार आहे. पण सध्या 12वा गुरु चाललेला आहे, त्याच्यामुळे जे आपण करायला जाऊ त्याचं फक्त आपलं आउटपुट जे आहे ना, इनपुट आउटपुट तुम्ही जे काय म्हणता ते 70%च मिळणार आहे. मग 30% गेले कुठे? 30% गुरुमुळे गेलं. म्हणून दर गुरुवारी दत्त उपासना करा, दत्त दर्शन करा, सद्गुरु सेवा करा आणि गौपूजन करा. पुढे आहे सिंह राशी. सिंह राशीच्या मंडळींसाठी पराक्रमाचा दिवस आहे. डरकाळी फोडली जाणार. सिंह राशीवाल्यांची डरकाळी नुसतं गुरगुर नाहीये, आवाज निघेल, आवाज. असा आवाज जो आपल्याला प्रगतीची संधी आणून देणार आहे, असा आवाज जो आपलं इन्क्रीमेंट करणार आहे, असा आवाज जो आपली बढती बदली करणार आहे, असा आवाज की आपल्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोला जाणार आहे. असा हा कालावधी, जबरदस्त कालावधी सिंह राशीला मिळालेला आहे. आणि याचा लाभ झालाच पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं की याच कालावधीमध्ये छोटे मोठे प्रवासाचे योग येत आहेत. याच कालावधीमध्ये काही विशेष घडायचंय. याच कालावधीमध्ये गुरुजनांच्या गाठी भेटी व्हायच्या आहेत. याच कालावधीमध्ये मोठ्या लोकांच्या गाठी भेटी व्हायच्या आहेत. याच कालावधीमध्ये मित्रांच्या गाठी भेटी व्हायच्या आहेत. याच कालावधीमध्ये फिरायला पण जाऊ शकतो. याच कालावधीमध्ये शॉपिंग सुद्धा व्हायचे. असा हा आनंदी कालावधी लाभ करून घ्या. सिंह राशीवाल्यांनी उपासना करा हनुमंतरायाची. पुढे आहे कन्या राशी. कन्या राशीवाल्यांसाठी एकच गोष्ट लक्षात ठेवा, जीभ हे शस्त्र आहे आणि त्याचा जो वापर झाला सपासाप तर हा आठवडा चौपट. कारण पुढे खूप चांगलं मिळायचं होतं, पण आता मी आदळापट केली, चिडचिडेपणा केला, वादविवाद केला आणि बोलण्यामुळे दुखावले गेले माझे पारिवारिक लोक, माझे मित्र परिवाराचे लोक, माझा बॉस, माझे अधिकारी, माझ्या हाताखालची मंडळी आणि बोलण्यामुळे मोठं नुकसान आपल्याला झालं. तसं मात्र या आठवड्यामध्ये होऊ देऊ नका. खास करून बौद्धिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, बँकिंग क्षेत्र, मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी, पत्रकार असलेली मंडळी, अशा लोकांसाठी हा कालावधी जो आहे आपल्याला काहीतरी विशेष संधी प्राप्त व्हायची आहे, त्याचा लाभ होणार आहे. नोकरीमध्ये इंटरव्ह्यू दिला असेल, नोकरी निश्चित व्हायची. कारण सांगतो, कारण सध्या गुरुमान उत्तम आहे, शनी महाराज उत्तम चाललेले आहेत. त्याच्यामुळे हा कालावधी आपल्यासाठी तर सोने पे सुहागा. फक्त लाभ तुम्हाला करून घेता आला पाहिजे. कन्या राशीवाल्यांनी उपासना करायची सूर्यनारायणाची. पुढे तुळा राशी. तुळा राशीवाल्यांसाठी तर हा कालावधी, हो हो, हा काळजीची तुलनाच होऊ शकत नाही. 12ही राशींमध्ये आपल्याला सर्वोत्तम आठवडा म्हणता येईल. म्हणून अभिनय, गायन, वादन, संगीत, नृत्य, नाट्य, कला अशा क्षेत्रातील मंडळींसाठी हा कालावधी मान सन्मान प्राप्त होणार, प्रदेश गमनाचे योग येणार, फिरायला जायला मिळणार आणि मोठी मंडळींची गाठीभेटी होणार, विवाहाचे काही प्रश्न सुटणार, पती पत्नी मध्ये प्रेम वाढणार, रोमॅन्टिक मूड मध्ये येणार, वय किती का असे ना, असा हा कालावधी आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि म्हणूनच तुळा राशीवाल्यांसाठी मनसोक्त लुटा आठवडाभर, मनसोक्त. फक्त एकच लक्षात ठेवा की एखादी गोष्ट चुकीची जर घडली त्याचा राग मात्र परिवारामध्ये काढू नका. बाहेरची गोष्ट घडली ती बाहेरच्या बाहेर सोडून द्या. घरामध्ये येऊन मात्र तो जर राग काढला गेला तर मग मात्र कुठेतरी माशी शिंकली इतकं सगळं चांगलं छान होणार होतं आणि एका चुकीच्या गोष्टीमध्ये सगळ्यावरती पाणी फिरलं, असं मात्र होऊ देऊ नका. तसं जर झालं तर त्याला मात्र जबाबदार तुम्ही स्वतः असाल, ना की ग्रहमान. कारण ग्रहमान उत्तमच आहेत. म्हणून या कालावधीमध्ये उपासना काय करायची? लक्ष्मीनारायणाची. पुढे आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशी वाल्यांसाठी तर बाप रे बाप, त्रासाचा आठवडा येणार. आपला स्वभाव घेऊन तुम्ही काम करत चला. आपला स्वभाव कसा आहे? मी भले माझं काम भले, मी सरळ मार्गाने चालणारा माणूस आहे.
आणि माझ्या रस्त्यामध्ये जर कोणी आला तरच मग मी नांगी मारणार. पण मात्र या आठवड्यामध्ये आपल्याला रस्ते कापणारे भरपूर भेटणार आणि ह्याच आठवड्यामध्ये आपल्याला मनस्तापाचा सामना करावा लागणार. ह्याच आठवड्यामध्ये आपलं नुकसान होणार. ह्याच आठवड्यामध्ये आपला खर्च करावा लागणार. ह्याच आठवड्यामध्ये आपला विश्वासघात होणार. सुरुवातीलाच बघायला मिळणार. सुरुवातीला मग काय करणार? काही नाही करायचं, शांत राहायचं. दोन लोकांच्या मध्यस्थीमध्ये पडायचंच नाही आपण, कारण तो आपला विषयच नाहीये. आपण आपल्या कामापुरतं लक्ष ठेवा. उलट आपलंच काम आपल्याला सोडवता सुद्धा नाकी नऊ येणार आहे. काय दुसऱ्यांची कामं आपण सोडवणार? काय दुसऱ्यांची भांडणं आपण सोडवणार? त्यात 8वा गुरु चाललेला आहे. म्हणजे करायला गेलो चांगलं आणि भलतं वाईटच झालं, खापर माझ्या डोक्यावर फुटलं. म्हणून या आठवड्यामध्ये कोणी कोणाशीही बाबा मला मध्ये पाडू नका तुम्ही. मला मोकळं राहू द्या, मला एकटं काम करू द्या. तुमच्यामध्ये मला पाडायचंच नाहीये. ही भूमिका जर तुम्ही ठेवली तर हा आठवडा मग तुम्हाला पूर्ण आठवडा तुम्हाला कुठे त्रासाचा नसेल. वृश्चिक राशीवाल्यांनी उपासना करायची गणपतीची. पुढे आहे धनुराशी. धनुराशीवाल्यांसाठी छप्पड फाड केला, छप्पड फाड के. पण तो लाभ कशातून मिळेल? पैशातून मिळेल का? जरूर मिळेल. प्रतिष्ठेतून मिळेल का? जरूर मिळेल. इन्क्रीमेंट होईल का? जरूर होईल. सगळं काही जरूर होणार या आठवड्यामध्ये. शेअर मार्केटमध्ये लाभ जरूर होणार. जे जे होणार ते होणार. खास करून लाभाचा संकेत मिळणार. मन प्रसन्न असणार. इतकं छान वाटेल की आपण हवे ते इतकं काही उत्तम आणि छान घडतंय. पण धपकन खाली देखील पडणार. धपकन का? आपल्याच लोकांनी केसाने गळा कापला. आपल्याच लोकांनी आपल्याला मागे खेचलं. आपल्याच लोकांनी विश्वासघात केला. अशा प्रकारची दुःखद प्रसंग, वाईट प्रसंग अनुभवायला मिळणार. उलट त्याच्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये जावं लागणार, कोर्टात जावं लागणार आणि नको नको ती चिडचिड आदर आपट असं सगळं होणार. इतकं सगळं छान चाललं होतं, कुठे हे सगळं काय होतंय कळतच नाहीये. 4था शनी चालू आहे, लक्षात असू द्या. 4था शनी सगळं तुमचे मार्ग अडवणार, लक्षात ठेवा. जिकडे काही सुरुवात चांगली व्हायची झाली, सुरुवात चांगली झाली होती, दुपार नंतर ती हळूहळू त्रासाकडे गेली आणि अशी काय झाली, बाप रे, इतकं सगळं छान होतं. सकाळी निघालो तेव्हा छान होतं, संध्याकाळी मात्र सगळं मी उदास झालो, भकास झालो, बकवास वाटायला लागलं. अशी ती स्थिती निर्माण होईल. धनुराशीवाल्यांनी तशीच उपासना करायची आहे आणि उपासनेला भर द्यायचा आहे वीर हनुमंतांना. पुढे आहे मकर राशी. मकर राशीवाल्यांसाठी तर दमछाक व्हायची आहे. 12-12 वाजेपर्यंत कामच चाललेलं आहे. काय विचारूच नका तुम्ही. जो येईल तो प्रेशरच देतोय. दडपणाखाली काम चाललेलं आहे. 7:30 संपली हो आमची, काही वाटत नाहीये, कारण कामाचा लोड होतोच आहे. मग माझं म्हणणं उलट आहे, का नको? एवढं जर आपलं काम मिळत असेल तर अवश्य मेवा करायला हरकत काय आहे? आपलं प्रेझेंटेशन चांगलं होतंय ना, आपल्या काहीतरी कामामध्ये वाढ मिळते ना, आपलं इन्क्रीमेंट होतंय ना, विश्वास आपल्यावरती बॉस ठेवता येत ना, मग हरकत कुठे आहे? हरकत काय? आणि तसंच होऊ द्या या आठवड्यामध्ये, कारण या आठवड्यामध्ये आपण जेवढी मेहनत घेणार त्या मेहनतीचा पूर्ण लाभ जो आहे तो आपल्याला होणार. आणि काही वेळेला असं होतं ना हो, एखादी गोष्ट आपल्याला न मागता देखील मिळते. हाच तो कालावधी. माझ्या मनात सुद्धा नव्हतं की मला हा प्रोजेक्ट मिळणार आहे, मला हे प्राप्त होणार आहे किंवा मला हे प्राप्त होणार आहे, आणि मिळालं. मी खुश झालो, आनंदित झालो. बरं, ते मिळण्यासाठी अनेक लोक रेसमध्ये उभी होती, म्हणजे मला मिळालं. याचा एक मनस्वी आनंद आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यावर चिंता करू नका. हा आठवडा मकर राशीवाल्यांसाठी म्हणजे मकर संक्रांतचा जो काही कालावधी आहे, बरं, तुमच्या राशीमध्ये रवी महाराज येतोय मकर संक्रांतीला म्हटल्यावरती तुम्हाला तर उत्तमच असेल. ही संक्रांत मात्र तुम्हाला गोड असेल, यात काहीही शंका नाही. मकर राशीवाल्यांनी उपासना करायची सूर्यनारायणाची. पुढे आहे कुंभ राशी. कुंभ राशीवाल्यांसाठी चढत्या क्रमाने प्रगती दिसेल, चढत्या क्रमाने. का? कारण धार्मिक भेटीगाठी होतील आहे, देवदर्शन होईल, परदेश गमनाची कामं सुटतील, अभ्यासाचे मार्ग मोकळे होतील, मोठ्या लोकांच्या भेटीगाठी होतील. हो 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 हो, नजर लागेल असा आठवडा. नजर लागेल, लिहूनच ठेवा तुम्ही, लिहून ठेवा. कारण या आठवड्यामध्ये कुठेही चुकीचं घडायचं नाहीये, कुठे वादविवाद व्हायचा नाहीये, कुठेही कोणते वाईट प्रसंग समोर यायचे नाहीयेत. उलट या आठवड्यामध्ये जे काय व्हायचंय, जे काय मिळायचंय, जे काय प्राप्त व्हायचंय ना, नजर लागण्यासारखं मिळायचं आहे. म्हणून या आठवड्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, खाटीवर तुम्हाला कोणीही आणून देणार नाही. खाटीवर बसून तुम्हाला काम मिळणार नाही. त्यासाठी रगडावं लागेल, झगडावं लागेल,
नंतर पिळून घ्यावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल. कोणताही हरी तुम्हाला खाटीवरती काम आणून देणार नाही. तुम्ही जेवढं पळाल तेवढंच तुम्हाला मात्र प्राप्त व्हायचं. बरं बाहेर बघा ना, तुम्ही जीव घेणी स्पर्धा सुरू आहे ना, जो तो रेसमध्ये पळतोय, जो तो रेसमध्ये पळतोय. आजकाल तर परिस्थिती अशी, नोकरी एवढं मिळणं कठीण आहे ना, टिकवणं त्याहून अवघड झालेलं आहे. अशा कालावधीमध्ये आपल्याला मात्र आराम करून चालणार नाही. बरं हा आठवडा आरामाचा तर नाहीच नाहीये. म्हणून या आठवड्यामध्ये आपल्याला जेवढं पळता येईल तेवढं पळा. पहा, तुम्हाला माझे शब्द आणि शब्द आठवतील की हा आठवडाभर मला कुठेही मनस्ताप झाला नाही. सगळी कामं इतकी उत्तम होत होती की हे असे दिवस पुन्हा पुन्हा येतच राहावेत असं वाटायला लागेल. म्हणजेच काय, आपलं मन जे आहे ना, ते एका आकाशात नाही, हिंदोळ्यावर राहू आपण. आणि इतकं प्रसन्न वातावरण आपल्याला अवतीभोवती मिळेल. म्हणजेच काय, मनासारखं घडेल. कुंभ राशीवाल्यांसाठी उपासना करायची करायची फक्त गणपतीची बस. पुढे आहे मीन राशी. मीन राशीवाल्यांसाठी हा कालावधी धोक्याची घंटा वाजेल पहिल्यांदा. मन अस्वस्थ, अतृप्त, अपूर्ण राहील. कुठेतरी दुःखाची म्हणतो ना आपण, एक स्क्रिप्ट तयार होईल मनामध्ये. दुःखद प्रसंग आठवणे, एखादी गोष्टीचे वाईट परिणाम झाल्याची घटना आठवणे, किंवा जवळच्या व्यक्तीचा विश्वासघात झालेला आहे ते दुःखद प्रसंग पुसता न येणे, वाईट वाईट प्रसंगाची आठवण होत राहणे, त्यातल्या घरामधलं वातावरण प्रसन्न असून दूषित वाटणे, आणि कुठेतरी मनाला आता काही बाबा मला म्हणजे करमतच नाहीये, कशामध्ये मन लागत नाहीये, अशी स्थिती निर्माण होणे. आणि असंच होईल. म्हणून या कालावधीमध्ये एकच गोष्ट गरजेची आहे, मेडिटेशन. मेडिटेशन बस. पण कधीपर्यंत? 2 दिवस तुम्ही कसे बसे काढा बाबा. म्हणजे असं अशा वेळेला ना फक्त महात्मा गांधी होऊन जायचं. इकडे मारतोय का बाबा, इकडे अजून मारून घे. पण मला वादविवाद टाळायचे आता. अशी स्थिती तुम्ही जेव्हा 2 दिवसामध्ये कराल, त्यावेळेला खऱ्या अर्थाने मग पुढचा कालावधी आपल्यासाठी मनासारखा मनाजोगता मिळेल. पण तोपर्यंत मात्र त्रासा आपल्याला सहन करावाच लागेल. आणि ती तयारी आपली असली पाहिजे. बरं, एखाद्या आठवड्यामध्ये एखादे असे दिवस येतात की जिकडे एखादी गोष्ट नाही घडत मनासारखी, म्हणून चिडचिड करून होणार आहे का, वादविवाद करून होणार आहे का, घरामध्ये रागराग करून होणार आहे का? नाही होणार. उलट ते प्रसंग असं केल्याने अजून त्रास वाढणार. म्हणून तसं करू नका, ते टाळा. मग बघा, पुढचा आठवडा आपल्यासाठी आनंदाने, प्रसन्न असल्याने आणि नोकरीसाठी उत्तम असा असेल. म्हणजे बिझी असाल तुम्ही, कुठे चिंता नसेल तुम्हाला. पण तुम्ही सगळं कशावर बघताय? आमचं चॅनल आहे जन व्हॉइस न्यूज चॅनल. आणि ह्या चॅनलला हे सगळं बघण्यासाठी, त्याच्यामध्ये काय काय माहितीये, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, रत्नशास्त्र, आपले प्रश्न, हे सगळे आम्ही सोडवणार, हे सगळे बघणार आम्ही. सगळ्या समस्याचं निराकरण करणार. फक्त एकच करा की आपल्या मनातील प्रश्नांना वाट मोकळी करून द्या आणि प्रश्न पाठवा. आणि आमच्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. आणि पुढचं राशी भविष्य बघण्यापर्यंत आपणा सर्वांना माझा नमस्कार.